अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मंडळी, नामस्मरणामुळे साधकाच्या आयुष्यामध्ये होणारे बदल याची माहिती विशद करणारा आजचा हा व्हिडिओ आहे, तेव्हा आजच्या ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर मंडळी, नामस्मरणामुळे निश्चितच चमत्कारिक घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात। सर्वप्रथम आपण आबोल होतो, आपल्याला एकांताची आवड निर्माण होते। संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येईल, ते सुरुवातीला एकांतात होते, समाजापासून अलिप्त राहत होते। साधना पूर्ण झाल्यावर त्यांनी लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केली। सुरुवातीला डोक्यामध्ये खूप विचारांची गर्दी होती, त्याचवरती नामस्मरणाचा हल्ला होतो। ते आपली जागा सोडू लागतात। मनामध्ये विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे। काही साधकांना ही पायरी कळतच नाही, ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात। काही दिवसांनी मात्र झोपेमध्ये ही जप चालू होतो। जप वैखरीमधून मध्यवाणीमध्ये आल्याचे हे लक्षण आहे। शांत झोप लागणे, वेळेवर जागही येते। पशुपक्षी साधकांना घाबरत नाहीत, साधना योग्य दिशेने जाते, हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे। स्वप्नामध्ये अप्रूप्तात्मे येत नाहीत। नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच निर्माण झालेले असते, त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही, राग येत नाही आणि ही साधना व्यवस्थित चालण्याची खूण आहे। नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतिनियम पाळण्यामध्ये कमी पडता, असा याचा अर्थ होतो। क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते, या अनुषंगाने घटना घडत जातात। नामस्मरण हे गृहावरील मात करणारे आहे। कुंडलीला प्रत्येक स्थानाला ही नाव आहे। उदाहरणार्थ, प्रथम स्थान हे स्वभाव स्थान आहे, द्वितीय स्थान हे धनुस्थान आहे, तृतीय स्थान पराक्रम स्थान। साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत जातात, त्याप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात। आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी एका सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते, पण जशी जशी साधना पुढे जात राहते तशी तशी त्याची वासना कमी होत जाते। मंडळी, नामस्मरणावरती खूप काही सांगण्यासारखं आहे आणि ते जितकं सांगावं तितकं कमीच आहे, परंतु या सगळ्या व्हिडिओचं सार चाहूल की नामस्मरण आत्म्याला परमात्म्याशी एकरूप करण्यासाठी मदत करते। चला तर आपण सर्व ही नामस्मरणाद्वारे भक्तीमध्ये लीन होऊयात आणि शाश्वत सुखाची अनुभूती घेऊयात। प्रेमपूर्वक म्हणूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।